नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मुजावर सर। आजच आपल्या वेबसाईटवरती बी-एडच्या ॲडमिशन संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे, ज्यामध्ये पूर्ण बी-एडच्या संदर्भामध्ये पूर्ण शेड्यूल देण्यात आलेलं आहे। आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी वाढीव मुदतीनुसार रजिस्ट्रेशन केलेलं होतं। आता मात्र आपल्याला बी-एडच्या रजिस्ट्रेशनच्या पुढच्या पायरीला आता आपल्याला पदार्पण करायचं आहे। यामध्ये आपल्याला दिलेल्या शेड्यूलनुसार दिनांक 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्राची अल्फाबेटिक मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे। यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची नावं या संपूर्ण महाराष्ट्राच्या मेरिट लिस्टमध्ये दिसणार आहेत। तसेच या विद्यार्थ्यांच्या नावापुढे त्यांनी भरलेल्या माहितीचं डिटेलसुद्धा असणार आहे। तसेच काही विद्यार्थ्यांच्या नावांच्या पुढं डिस्क्रिपन्सी म्हणजे काही त्रुटी असेल तर ती डिस्क्रिपन्सी दिसणार आहे। तर अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट अखेर आपली त्रुटी जी आहे ती आपल्या लॉग इनमध्ये जाऊन ती त्रुटी पूर्ण करायची आहे। कुणाचं कागदपत्र चुकीचं जोडलेलं असेल, कुणाच्या नावामध्ये प्रॉब्लेम असेल, कुणाचे गुण भरताना चुकलेले असतील, कुणाचे गुण त्याला भरायचे राहून गेलेले असतील, अशा सगळ्या त्रुटींची पूर्तता तुम्ही 11 ऑगस्टपर्यंत करायची आहे। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 14 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे। ही सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राची अल्फाबेटिक मेरिट लिस्ट असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला त्यानंतर आता कुठलाही बदल करता येणार नाही। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला कॉलेज निवडायचं आहे। ते कॉलेज निवडण्यासाठी ज्याला आपण कॅप राऊंड म्हणतो, कॉलेज ऑप्शन फिलिंगचा जो राऊंड आहे तो दिनांक 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे। 15, 16, 17 आणि 18 असे 4 दिवस आपल्याला कॉलेज निवडण्यासाठी दिलेले आहेत। तर आपण दिलेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्डचा वापर करून आपल्या डाव्या बाजूला एक तुम्हाला अप्लाय कॉलेजसाठी एक ऑप्शन असेल, तिथं कॉलेजसाठी अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला हवं असलेल्या जिल्ह्यातलं कुठलं कॉलेज पाहिजे ते कॉलेज निवडायचं आहे। एकापेक्षा 2, 3, 4 कॉलेज निवडायचे आहेत, त्याचा सिक्वेन्स द्यायचा आहे आणि मग तुमचा ऑप्शन फॉर्म लॉक करायचा आहे। शेवटी तुम्ही ते ऑप्शन फॉर्म लॉक केल्यानंतर त्याची प्रिंटसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या मोबाईलवरती केल्यास तुम्ही ती मोबाईलवरती डाउनलोड करून घेऊ शकता। त्यानंतर आपल्या शेड्यूलमध्ये बघितलं तर राऊंड 1 जो आहे म्हणजे तुम्ही जो कॉलेज निवडलेला आहे त्या कॉलेजच्या मेरिटमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही निवडलेल्या कॉलेजचा राऊंड जो आहे तो 21 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे। म्हणजे 21 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला वेबसाईटवरती ही राऊंड 1ची यादी दिसेल। तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे तुम्ही त्यामध्ये बघू शकता। दिनांक 22 ऑगस्टपासून ते 25 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुम्हाला मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन योग्य ती सगळी ओरिजिनल कागदपत्रे दाखवून आवश्यक ती महाविद्यालयाची फी भरून आपले ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। त्यासाठी कॉलेजचं ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला जे पसंतीचं कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही ऑनलाईन लॉग इन करून ते कॉलेज जे आहे ते ॲडमिशन तुमचं फ्रीज करायचं आहे। त्यासाठी फ्रीजसाठी गव्हर्नमेंटने फी 1000 रुपये इतकी ठेवलेली आहे। ती 1000 रुपये ऑनलाईन भरायची आहे, ॲडमिशन फ्रीज करायचं आहे, मग आपल्या ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या राऊंडला ॲडमिशन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांच्यासाठी दुसरा राऊंड जो आहे तो 29 ऑगस्ट रोजी डिक्लेअर होणार आहे। 29 ऑगस्टला दुसऱ्या राऊंडची यादी डिक्लेअर होईल, ज्यामध्ये पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन मिळतील। अशा विद्यार्थ्यांनी 30 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबरपर्यंत आपलं दुसऱ्या राऊंडचं ॲडमिशन जे आहे ते संबंधित कॉलेजमध्ये जाऊन फ्रीज करून आवश्यक ती कागदपत्रे आणि फीची पूर्तता करून आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। असं हे शेड्यूल आपलं पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंडच्या संदर्भामध्ये आलेलं आहे। त्याचबरोबर तिसरा राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांना पसंतीचं कॉलेज मिळालेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, या संदर्भामध्ये माझा पुढचा व्हिडिओ लवकरच येईल। तर आता आपण वाट पाहूया संपूर्ण महाराष्ट्राच्या अल्फाबेटिक मेरिट लिस्टची। त्याचबरोबर कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचा आहे 15 ऑगस्टपासून आणि मग राऊंड 1 आणि राऊंड 2 डिक्लेअर होईल। आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यास नक्की ॲडमिशन करून घ्या। जवळपास 78,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि जागा ज्या आहेत त्या केवळ 30 ते 35,000 आहेत। त्यामुळं आपल्याला आवडीचं कॉलेज मिळाल्यास नक्की आपलं ॲडमिशन कन्फर्म करा। धन्यवाद।